माहिती आहे की तिथे साधारणतः कोळी लोक आणि आगरी लोक ही पूजेसाठी जातात. ह्या देवळाची एक आख्यायिका अशी आहे की पांडव तिथे एकदा गेले होते, 5 पांडव, आणि स्वतः एकविरा मातेनी त्यांना आदेश दिला की तुम्ही माझं देऊळ इथे बांधा. आणि हा आदेश देताना तिने एक अटसुद्धा घातली की हे देऊळ एका रात्रीत बांधलं गेलं पाहिजे. पांडवांनी सुद्धा ही अट पूर्ण करत एका रात्रीत एकविरा मातेचं देऊळ बांधलं. आणि त्यामुळे एकविरा माता प्रसन्न होऊन त्यांनी एकविरा मातेनी वर दिला की तुमचा जो अज्ञातवासाचा काळ असणार आहे त्याच्यात तुम्हाला कोणीही ओळखू शकणार नाही. असं त्या देवळाचं महत्त्व, त्या देवळाबद्दलचं एक गाणं आता आपल्यासमोर सादर होत आहे. सादर करताय सुधीर जानवलकर आणि साना आणि इतर सर्व कंपनी. की माझी विनंती आहे, कोणाला नाचता कोळी गीत इझी आहे नाचायला. नुसतं असं करायचं 1 2 3 4 हे लगेच 5 2 6 7 होऊन जातो. तेव्हा सगळ्यांनी मजा घ्या, एन्जॉय करा. आपण एन्जॉय करायला आलेलं आहे. अध्यात्म रोज सकाळीच्या आईला त्या व्हॉट्सअपवरती हैराण आहे. सगळ्यात जास्त पाठवतात आम्हाला. तो आमचा एक हॅपी ग्रुपमध्ये काय अध्यात्मिक कोडे आहे सर माहिती नाही. अरे किती काय अध्यात्म. अरे बस झालं यार, आता मरायची वेळ आली तिच्या आईला, आता तरी आनंद घेऊ द्या. हां, तो जिसने की शरम उसके फुटे. तेव्हा तुम्ही शरम करू नका आणि आपले करम फुटून घेऊ नका. परंतु एक तुम्हाला सांगायचे विशेष असं आहे की आम्ही बरेचसे कार्यक्रम करतो. म्हणजे आज जवळजवळ हजाराहून जास्त कार्यक्रम, जास्त निवेदन करतो मी. त्यामुळे मला जास्त आवेदन येतात बाहेर. असो, मगाशी सगळ्यांचा केला रेफरन्स, यांनी सत्कार केला. परंतु जे मला अतिशय प्रिय माझे मित्र तामणकर साहेब या त्यांचा जर उल्लेख नाही केला, अतिशय आनंदाचे क्षण आम्ही यांच्या घरी म्हणजे यांच्या अलिबागच्या घरी उपभोगलेले आहेत. त्यांना जर विसरलो का माझ्यातर्फे मी तामणकर आणि एक चांगला फोटो काढा. हे तरुण आहेत आणि मी चिरतरुण आहे. समजलं की नाही? ते तरुण आहेत, मी चिरतरुण आहे. आणि माझे सगळे कोळी आगरी लोक आपल्यासाठी माझे जाधभाई वाट बघा माझे वाट बघत उभे आहेत. मगाशी ते 2च वाक्य का बोलले कळलं असेल तुम्हाला. त्याला 1 2 3 स्टार्ट. गाई तुझा देऊळ साजते, गुलाले डोंगरात, पालखीला नाचिन गुलाल सैताचे महिन्यात. म्युझिक. आई तुझं देऊळ साजते, गुल्लाले डोंगरान ग, गुल्लाले डोंगरान, पालखीला नाचिन गुलाल उरू चैताचे महिन्यान ग, चैताचे महिन्यान. गाय तुझं देऊळ साजते, गुल्लाले डोंगरान ग, गुल्लाले डोंगरान, पालखीला नाचिन गुलाल उरू चैताचे महिन्यान, चैताचे महिन्यान. या प्लीज कम. पायरी एक तरताना आई नाव तुझं ओटानं, नाही सुध मला कणाची भरलंय रूप तुझं डोल्यानं. पायरी एक चरताना आई नाव तुझं ओटानं, नाही सुध मला
डोल्यात आयलो पायाची आई तुझे हे मना पदरान ग हे मना पदरान पालखीला नाचिन गुलाल उरू ऐकाचे महिन्यात ग ऐकाचे महिन्यात तुझा मानाचा मान घेऊन येतात फक्त या करले डोंगराव वार घुम अंगान तुझे संगान डोंगर उरवतान देवलावर तुझा मानाचा मान घेऊन येतात फक्त या करले डोंगराव वार घुम अंगान तुझे संगान डोंगर उरवतान देवला तुझे नावानी पालखीला नाचिन गुलाल कैताचे महिन्यान कैताचे महिन्यान काय झालं मजा आली की नाही आली वन्स मोर थोडासा माई तुझ्या गबेटीची येऊन मोरा बालाना पटी भरतान नवसाची दर वर्षाची माय तुझ्या गबेटीची येऊन मोरा बालाना पटी भरतान नवसाची काले डोंगराला येते जत्रेचे दिसान ग जत्रेचे दिसान पालखीला नाचून गुलाल ओढून
संघ मंच आमची जी संस्था आहे, आम्ही बरेचसे कार्यक्रम म्हणजे 50 मला वाटतं आपण सिल्वर ज्युबिली केली परवा प्रबोधनकारला. तर माझी विनंती आहे, कोण वेस्टर्नला असतील तर अवश्य या आमच्या कार्यक्रमाला. आम्ही अशीच धमाल करत असतो. चालेल ना? धन्यवाद नाही सर. म्हणजे येण्या जाण्याचं फेअर फ्री आहे, तुम्हाला ओला फ्री, बाकी सुका नाही मिळणार. थँक्यू. धन्यवाद. आमचा